साज, भुंगा आणि सैराट आहे. दोघं चांगले पळतात. एक मात्याची बैल आहेत आणि त्यांना हरवण्यासाठी भरपूर जण चाललेत प्रयत्न आणि खेळ आहे. आणि तो पण खेळ आहे चांगला मैत्रीचा खेळ आहे, आनंदाचा खेळ आहे, मजा येते. परत पण कंदूरचा राजा आणि उर्मिलाताईंचं नाव आणि दादांचं कंदूरचं नाव त्याच्यामध्ये जुळलेलं आहे आणि नामांकित असं मथुरा फार्मच्या नावाने तो नंदी पळतो. दादा नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा आज पण अभिनंदन. धन्यवाद. काय सांगणार दादा, डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. जास्त काय विषय नाही. पूर्ण मुंबई बैलगाडा एक बाजूला आणि आज मिलिंद शेठ एक बाजूला होता. काय सांगणार दादा? मी एक बाजूला पेक्षा माझा भोंगा एक बाजूला आणि असं कोण नाही, पण बैलगाडी क्षेत्र आहे. प्रत्येक जण टॉपला जेव्हा पळत असतो तर प्रत्येक जण प्रत्येकाला हरवण्यासाठी खूप काही गोष्टी करत असतो. तसा आज भुंगा आणि सैराट आहे. दोघं चांगले पळतात. एक मात्याची बैल आहेत आणि त्यांना हरवण्यासाठी भरपूर जण चाललेत प्रयत्न आणि खेळ आहे. आणि तो पण खेळ आहे चांगला मैत्रीचा खेळ आहे, आनंदाचा खेळ आहे, मजा येते. संदीप भाई माळी हे चांगले तुमचे मित्र आहेत, पण वाटलं नव्हतं आज कंदूरचा राजा पैरा असेल. मला माहित होता कंदूरचा राजा आहे आणि आणखीन एक अर्जुन बाईंचा तो पण होता, पण ट्रॉफिकच्या मुळे तो अर्जुन आज थांबला. कारण की हा आपलं क्षेत्र मर्यादित आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. त्याच्यामुळे संबंध प्रत्येकाशी भरपूर जुळलेले असतात. महाराष्ट्रात मैदानामध्ये कोण कोणाचा पैरा आहे, कोण कोणासोबत पळणार आहे, या बऱ्याचशा गोष्टी लीक होतात. त्याचा मागचा हेतू असा असतो, प्रत्येकाचे संबंध असतात. ही नामचीन बैल आहेत. म्हणजे अशी 40 गाव ह्या साईडून विदर्भातून इकडून तिकडूनची बैल नामचीन नाही आहेत. ती बैल इकडे मुंबई भागात पळायला आल्यानंतर असं माहिती नाही पडत, पण कंदूरचा राजा आणि उर्मिलाताईंचं नाव आणि दादांचं कंदूरचं नाव त्याच्यामध्ये जुळलेलं आहे आणि नामांकित असं मथुरा फार्मच्या नावाने तो नंदी पळतो. आणि आदत वयात त्याने एक धुमाकूळ घातलेला आहे आणि आताही तो चांगला चर्चेत आहे. आणि त्याच्यासोबत भाईंचा आपला हरण्या, दोघं नंदी छान आहेत. आणि आज जोर झाला आणि आनंद झाला. ही गाडी झाली, प्रेक्षकांना पण याचा आनंद भेटला. खूप दिवस नाव नाही बोलत होते आणि आज जसा नाव पडला तसा भाईंनी तुमच्यावर नाव फिरवलं. मनात काय वेगळा विचार झाला काहीच होता? नाही, मोठ्या भावाने बारक्या भावावरती नाव फिरवलं, त्याच्यामध्ये काय दुभाव नाही. आमचा मैत्रीचा खेळ आहे. संदीपभाई आणि माझं, आम्ही एकमेकांचे भाऊ आहेत आणि आम्ही प्रेमाच्या शर्ती खेळतो. आणि या महाराष्ट्राला एक चांगलं वळण भाईंच्यामुळे लागलेलं आहे. कारण की भाईंचं सुरुवातीपासून खेळ बघत आलं. भले ते आपसामध्ये गाड्या खेळतात, पण कुठल्याच गोष्टीचा जल्लोष नसतो, कुठल्या गोष्टीचा वाद नसतो. आणि प्रत्येकाला त्यांचं म्हणणं असतं का तुम्ही ज्या खेळ खेळता हा मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. आणि तो संदेश घेऊन आम्हीही चालतोय आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्हीही दुसऱ्यांना सांगतो का मैत्रीचा खेळ आपला झाला पाहिजे आणि मैत्रीच्या खेळाचा हा ना आपला बैलगाडी क्षेत्र टिकला पाहिजे. याचा मागे भाईंचा खूप मोठा हात असतो. प्रत्येक वेळेस भोंगा सुट्टीला एवढा त्रास देत नाही, आज खूप जास्त त्रास दिला आणि शेवटी झोपलेला पण गाडा सोडावा लागला भोंगाला. दादा काय आज सांगणार? आपल्या सुट्टी मेकर केशवनाना त्यांच्या थोडं मिसअंडरस्टँडिंग म्हणून त्यांना बंदी घातली होती. म्हणजे बंदी त्यांना कमिटीने 1 वर्षासाठी बंदी दिली आणि भोंगाची सुट्टी करायला केशवनाना नव्हता. त्याच्यामुळे नवीन जर आपला जे पण सुट्टी करणारे आपली जी मंडळी होती, नामदेव होता, आमचा शुभम होता, प्रल्हाद होता, परत आपली भरपूरची मंडळी होती. त्याच्यामध्ये खांबालपाड्याचा तो भाऊ होता. ही अशी मंडळी होती. तर त्यामध्ये त्याला जरा थोडा आज आणि आमचा एक बदलापूरचा आमचा नातेवाईकच आहे आवी, तर तो पण होता आगरआलीतला. आणि नवीन मंडळी होती आणि आवी नेहमी मांडायचं, पण ती त्याला थोडी ताकद जास्त लागली आणि एकदम हलका आहे तो सगळ्या गोष्टीला. त्याला दाब दिल्यामुळे तो जागेवरती बसला, पडला आणि थोडं त्याला म्हणजे आम्ही लगेच सोडून थोडं चालून परत सकाळी झोपला. पण आज तो आम्हाला कुठेच नाराज केला नाही. त्याला कळलं होतं मालकाचा त्यात मला पळायचं आहे आणि मालकासाठीच तो पळाला आणि विजय प्राप्त झाला. जेव्हा भोंगा खाली झोपला तेव्हा काय मनात विचार चालू होता की बाबा अचानक हे कधीच घडलं नव्हतं भोंगासोबत, आज अचानक हे असं घडते? आज गाडी पराजित होईल असं वाटलं होतं. म्हणजे मनातली जी गोष्ट आहे तीच सांगतो. कारण की सर्व पहिला तर मला पल्ला खूप जास्त लागतो बैल पळायला. आज पल्ला पण शॉर्ट होता कारण की गाड्याच एवढ्या भरपूर होत्या. आयोजकांची चुकी नाही, काय चुकी नाही, पण मी प्रयत्न करत होतो का माझी गाडी मागून कशी लवकर होतं. काय होतं सुट्टीला कधी 19-20 होतो. माझा सुट्टी मेकर पण नव्हता.
19-20 गाडी इकडे तिकडे गेल्यानंतर तेवढा गाडी कव्हर करणं, कारण की ह्या 1 नंबरच्या गाडीनं थोडाही गावा बसला तर तेवढाच अंतर तो सुतापर्यंत तेवढाच राहतो. म्हणून मी प्रयत्न करत असतो का जर 19-20 झालं तर तेवढं अंतर कव्हर करून गाडी समोरच्या गाडीला कसं ओव्हरटेक करू शकतो याच्या मागे जास्त प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही, पण शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे. 19-20 होतो, हारजीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये होतच असते. कोणाची एवढी धावपळ होत नव्हती सुट्टीला, पण तुम्ही सर्वात जास्त धावपळ करत होते. पुढे येत होते, मागे येत होते, पब्लिकला सांभाळत होते, दगड उचलत होते. स्वतः तुम्ही आज खूप जास्त मेहनत केली, कारण टॉपची गाडी होती बाजूला. खूपच जास्त मेहनत आज तुमच्याकडून झाली दादा. काय कसं आहे, आज मी मगाशीच बोललो तसं नामांकित नंदी आहे राजा कंदूरचा आणि हरण्या ही टॉपचे नंदी आहेत. आणि आज पहिल्यांदा मुंबईमध्ये पळायला आलाय राजा. सर्वप्रथम त्यांचं तर वेलकम आहे मुंबई नगरीमध्ये. आणि माझे प्रयत्न असतं, कारण की ही एवढे टॉपच्या नंदींच्या बरोबर आपल्याला जर रेस खेळतोय तर कुठल्या गोष्टीच्या आपल्याकडून चुक्या झाल्या नाही पाहिजेत. आपला नंदी व्यवस्थित उभा राहायला पाहिजे. बॉटल असेल, शेण असेल, कुठे सरकून पडला नाही पाहिजे. दगड असेल, दगड लागून कुठे ठेच नाही लागले पाहिजे. त्याच्यामागे जास्त प्रयत्न असतात आणि सुट्टी व्यवस्थित मेन झाली पाहिजे. त्याच्यामागे जास्त प्रयत्न असतात आणि काय आपल्या कष्टाला नेहमी यशच दिसतं. म्हणून आपण जास्त करून आपलं प्रामाणिक कष्ट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या नंदीची सुट्टी कशी होईल त्याच्या मागे जास्त प्रयत्न करतो. अपोजिटला कोणीही असो, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला हा प्रश्न विचारला, गाण्याप्रमाणेच आंतरभुंगा देतो प्रत्येक शर्यतीला. ती सगळी अजय गायकवाडची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेने आज तो त्याच्या जीवावरती, त्याच्या ताकदीवरती तो तेवढा स्पीड लावतोय आणि त्याच्यासोबत त्याची सैराटची साथ ही तेवढीच मोलाची त्याला असते. त्याच्यामुळे या गाडीचा नादच नाही. ही गाडी चांगली आहे, अपराजित गाडी आहे आणि 100% चांगलीच पळत राहील. खूप दिवसानंतर दादा तेजाला बाहेर काढला. तेजाने पण आज मी काय का थांबलेलो त्याचं उत्तर आज पब्लिकला दिलं. काय सांगणार? तेजा मी काय थांबवलं तर आम्हीच थांबवलं होतं आणि तेजा आणि मला भोंगा लवकरात लवकर आता येणाऱ्या काळामध्ये पळवायचा आहे. त्याच्यामुळे त्याला बघितल्यानंतर असा वाटतो का तो भोंगापेक्षा जास्त स्पीड लावेल, पण तो कुठेच कमी नाही. मी एवढ्या दिवसानंतर काढला तरी पण त्याने कुठं स्पीड कमी केला नाही. का होतं, दोन्ही नंदी घेऊन गेल्यानंतर नियोजन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्या सुट्टीला खाली नेल्यानंतर तो प्रकरण जरा वेगळं वाकडं करतो. त्याला म्हणून मला स्वतःलाच राहायला लागतं. पण आज जितेश कालन माझा जवळचा मित्र, त्याला आज दिला होता तेजा आणि सुंदर अशी गाडी पळाली, विजय प्राप्त पण झाली. तुम्ही एकत्र पळवण्याचा विचार केलाय, एकत्र घरच्या गाडीवर नाव देण्याचा काय विचार? येणाऱ्या काळामध्ये 100% देणार, कारण की घरची गाडी पळणं खूप गरजेचं आहे आणि सुरुवातच माझ्या घरच्या गाडीवरून झालेली. कारण की आपला पाटगावचा जो मैदान होता तिथून जो तेजा आणि भुंगाला जे प्रेक्षकांनी ओळख दिली, एक नाव दिलं, ती सुरुवात झाली नाही. ती सुरुवात आजपर्यंत माझी तशीच. गेल्या वर्षी माझी गाडी झाली, उंबारलीचे वजीर आणि त्यांचा शार्दूल होता आणि माझा तेजा आणि भुंगा होता. तो एक त्यावेळेला टॉपची गाडी पळायची आणि माझ्या घरच्या गाडीने त्यांना पराजित केलं होतं. मैत्रीपूर्ण लढत झाली, पण आजपर्यंत तशीच गाडी पळते आणि येणाऱ्या काळामध्ये पण तेजाने भुंगा ही लवकरात लवकर पळवण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या काळात मोठे मैदान होत आहे. पब्लिकची खूप इच्छा आहे नाना गाडीवर दिसले पाहिजे. खूप पब्लिकची इच्छा, मुंबई पब्लिकची इच्छा आहे. मुंबईमध्ये नाना. संध्याकाळीच माझं बोलणं झालं जेव्हा गाडी जुळली. मी कोणाशी पण बोलणं करून दिलं नानाशी, पण नाना येण्यासाठी असं कुठलं तरी नामांकित मैदान आपल्या मुंबईमध्ये पडलं पाहिजे. त्या मैदानाला बघण्यासाठी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, परत आपली विदर्भातली सगळी आपली मंडळी जी नंदी प्रेमी आहेत ते इकडे येतील. असं कुठलं तरी मैदान आपल्या मुंबईमध्ये जेव्हा आयोजित होईल त्यावेळेला 100% नानांना बोलवेल आणि नाना, सैराट, भोंगा हे त्रिकूट बघायला भेटेल. दादा, सगळ्या नंदींप्रमाणे, सगळ्या बैलगाडाप्रमाणे, मालकांप्रमाणे तुम्हीही सोमवारी बैल जास्त पळवत नाही. काय सांगणार दादा? बाबांचीच होतं. बाबा आमचे सुरुवातीपासून सोमवारी, कारण की बाबा भोलेनाथाचे भक्त होते आणि त्या नंदीवरती खूप प्रेम करायचे आणि भोलेनाथाचं वाहन म्हणून आपण नंदीला सर्विस करतो. पण त्याच्यामुळे आपण त्या दिवशी बैल पळवत नाही, पण आपण एक जिद्द, हट्ट म्हणून असं मी एकदा प्रकार केला होता. त्याचा लगेच मला उत्तर मिळाला होता. मग त्यापासून मी पण स्वतः सोमवारी नाही पळवत नंदी आणि पळवण्याचा डिसिजन पण नाही घेतला. 1.5 वर्ष झाला गाडी कोणालाच गुलाल देत नाहीये, पण खूप जण एकत्र येऊन सध्या सैराट आणि भोंगा वेगळे कसे होते याच्याकडे जास्त लक्ष देत आहे. काय सांगणार दादा? वेगळे तर होणार नाही, पॉइंट टू या विषय. वेगळे होणार नाही आणि वेगळे पळणार पण नाही. ज्या वेळेला संबंध म्हणून मी कोणाला बैल देतो त्यांना मी पहिला सांगतो, बाबा ही गाडी झाल्यानंतर तुम्हाला सेकंड फेऱ्याला मी बैल देईन. कारण की
ही गाडी वेगळी कधी होईल आणि एकेकाला एका वेळेला हरू कशी त्याच्या मागे जास्त लोकांचे प्रयत्न असतील. ज्या वेळेला ही गाडी एकत्र पळेल त्या वेळेला कोणीच पराजित नाही करू शकत. खूप जणांचे प्रयत्न केले, खूप जण प्रयत्न करतात आहे. जेव्हा जेव्हा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा त्यांच्या पदरात अपयशच येईल, कारण की आम्ही संयमाने आणि शांततेने प्रत्येक नियोजन करतो आणि आमच्या सिस्टममध्ये सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केले आम्हाला फोडण्याचा तरी आम्ही कुठे काय वेगळे होणार नाही. एकत्र मिळून व्यवस्थित गाडी आणि आनंदाचा शोक करण्याच्या मागे लागू. 5 ते 6 दिवसापूर्वी भोंगा सैराटने गुलाल केलेला. तुम्ही बोलले 4 दिवस आराम देऊ. आरामानंतर आज भोंगा पळाला. आज आरामानंतर थोडं 2 पावलं जास्त पळले. तुम्हाला काय वाटतं आज? पळाला आज तो. खालशीत मी मगाशीच बाईक तुमच्या बाईक देण्यापूर्वी मैदानात बाईक दिली होती. आज गोंडावरती करूनच आला होता कालपासून. पडला तेव्हा अशी मनामध्ये खंत होती आज काहीतरी गडबड होईल, पण नाही. तो जिद्दीसाठी त्याच्या तो मानणारा जो वर्ग आहे, त्याचे जे चाहते वर्ग आहेत त्यांच्यासाठी आणि मालकासाठी आणि जे काम करणारी जी त्याच्यासोबत जी मेहनत करणारी जी मंडळी त्यांच्यासाठी तो आज पळाला आणि त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो. काही दिवसांपूर्वी तुम्ही बोललेले मथुर आणि भोंगा एक फेरा किंवा एक शर्यत मुंबईमध्ये प्रेक्षणीय शर्यत किंवा प्रेक्षणीय फेरा पब्लिकच्या हौशेपोटी तुम्ही टाकणार होते. दादा, काय सांगणार त्या आज फेऱ्याबद्दल? आमचे मोठे बंधू पप्पू शेठ पाटील आणि शुभम आम्ही सगळेजण बाजूबाजूलाच होते. नंदी एकत्रच बांधले होते आज मथुर आणि भोंगा, आणि आज आम्ही एकत्र मिळून बाईट दिली. शुभमनी बाईट दिली, मी दिली, पप्पू शेठने दिली, जेसरचे आपले अनिल शेठ होते त्यांनी दिली. म्हणजे आनंद झाला आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारे हे 2 नंदी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मनाला एक आनंद हे झाला. पण जे जळणार आहेत त्यांना आज दुःख झालं असेल आणि त्याच्यामुळे ते जळणाऱ्यांच्या मागे लागून आपलं क्षेत्र आपण कुठं खराब करायचं नाही. आपण कसे एकत्र राहू शकतो, कसे एकत्र शर्ती करू शकतो आणि कसे एकत्र पळू शकतो याच्या मागे जास्त आमचा प्रयत्न असतो. कुठेतरी मालक एकत्र आहेत, पण मालकांच्या मागे भांडणं लावणारे थोडे जास्त असतात. त्याच्यामुळे राहुल पाटील आणि तुमचा काय वाद नाहीये, पण पब्लिक असा विचार करते तुम्ही आणि त्यांचं खूप मोठे विरोधक आहेत. दादा, काय? काय विरोधक नाहीये आणि काय नाहीये. बघा, बैलगाडी क्षेत्र आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजीत होते. हिनवणं विनवणं बोलणं चालणं सगळ्या गोष्टी होतात. आता आपण चांगलं कलियुग वेगळं चालू आहे आणि हा क्षेत्र कुठेतरी चांगल्या मार्गावरती चाललेला आहे. या क्षेत्रामध्ये बरेचशी अशी म्हणजे लोक जोडलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बघणारे त्यावेळेला 1000 लोक होते, आज लाखो लोक आपल्याला बघतात. ते युट्यूब मार्फत, मीडिया मार्फत आपल्याला सगळेजण बघतात. त्यामुळे आपण त्यांना हा संदेश का दिला पाहिजे का आमच्या हा क्षेत्र कुठेतरी भांडणांचं आहे, कुठेतरी या क्षेत्राला डाग लावून आपण आपलं नंदींचं आणि आपल्या क्षेत्राचं नाव का खराब करायचं. आपण त्या प्रयत्न करायचा का हा क्षेत्र आणखीन किती लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि याचा आनंद किती लोकांना घेता येईल आणि प्रेमापोटी सगळ्या शर्ती करता येतील त्याच्या मागे जास्त प्रयत्न करता येईल. दादा, शेवटचा प्रश्न. आता भोंगा आपल्याला कधी पळताना दिसणार? आता 2-3 दिवसानंतर जेव्हा पण मैदान असेल त्यावेळेला 100% मैदानात जाणार आणि गेल्या 12 वाजू दे 1 वाजू दे सगळ्यात पहिला नाव देणार तिचं. चालेल दादा, इथंच थांबतो आणि आजच्या धन्यवाद. बोलायला बद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद.